सख्या हा मला दम येऊन राहिला आणि माझ्याकडे पाहून हसून राहिला दम येते म्हणून कशी करते म्हणून हा भलं बदमत झालं ते घेऊन घेऊन चालून राहिली म्हणून तर दम येऊन राहिला मला तू हसतले का काय रे टिंगला मारून राहिला मला आजी चाकी चाकी रे चाकी चाकी चाल घरी चा आपल्या चाकी हा चाल घरी जे आप्पाजीने आणलं म्हणते लय तुमच्यासाठी खासाठी ते खा जा न्याले सन बाई चल बरं जा वाटतं तुमच्या आगी मांडला असन तर मलाही न्याला नेमका पाहुणे याच्या दिवशीच या लागलं दुधासाठी आणि दम येऊन राहिला पोराला आणलं नसतं तर बरं झालंच असतं बापा अशी ठेवलं असतं तर बरं झालं असतं मला असं वाटलं का तर दिन बा कोमलले म्हणून मी घेऊन आली असलंच कोण असतं मग असं आले हो दुधाले कधी तर येत नसता आज कशा काल्या कॅन घेऊन आल्या नीताचे आई बाबा येऊन राहिले आली असं बिचारे ते तर दूधच नव्हतं दूधवाला नेमका म्हटलं ज्या दिवशी पाहुणे त्या दिवशीच नाही येत म्हटलं मला या लागलं शेवटी दुधासाठी लागलं का दूध काकू नाही ह्या टाईमला कुठं भेटते मग डेअरीतच गेली होती मी पन्नी गिन्नीत नाही आणत असतो बाई मी डब्बाच घेऊन जात असतो तुमचा ना तू मी तिकडून पाहून राहिली होती भला हसून राहिलं असं करते तुमची ॲक्शन करते बा मी तुमच्यासोबत लवकर बोलायला आली मुद्दाम बोलायला दुरून दिसलं पण हे पोट्ट ना बाई मी त्यासोबत गोष्टी करत बसून माहिती पाहुणे आले असं माझ्या सुनींच्या आगी मांडला असं लवकरच येतो म्हटलं ते तिला माहित आहे का मी गोष्टी करतो म्हणून मला तरी म्हणे त्या लवकर येजो लवकर येजो हो जा मग एखाद्या दिवशी घेऊन येतो तुमच्या नाताले काय पण तुमचा नातू काय जाऊ माय दिवसभर घाईचं सानाचं काम आहे हसते दत्त काढते आपण जसं ॲक्शन गेलं तसं करते लय बदमाश झालंय पण इच्छा करून का काकू त्या मायकोने किती इच्छा होता जसं मोठा मोठा उंदर तसा कमी इच्छकपणा करते ते श्यामजी तुम्ही मगाने काहीतरी मला म्हणत होते ना मग मी बोलले नाही तर तुम्ही घाई चालवले गेले रात्र नाही आला ना तुम्हाला येणार तर काय मला माझ्याशी बोलत नाही काही नाही मला वेळ देत नाही नुसतं घरात कामाचेच मागे असते माझ्याकडे लक्षच नाही देत नाही श्यामजी माझं प्रेम नाही का तुमच्यावर असं असतं का मी वेळ दिला म्हणून का माझं प्रेम कमी झालं म्हणून तुम्ही माघारी काहीतरी म्हणत सांगा ना माहित आहे पण तू माझ्या तोंडून काढून घेता काय काय करू ना तुला तर माहित आहे मी कशाविषयी बोललो तर मागानी तर तू इग्नोर केलं मला मी नाही सांगत आता जा श्यामजी असेच करता तुम्ही मला सांगा ना बोल ना असं गैरसमज करून घेऊन बसू नका मी तुम्हाला कधीतरी इग्नोर करते का मी इग्नोर नाही केलं जाऊ द्या बोला काय करताय तुम्ही काय करणार कामच करणार ना हो तुम्ही टिफिन वगैरे खाल्ला ना का मला आज हे विचारसाठी तू कॉल केला का टिफिन खाल्ला की नाही खाल्ला कधी तर नाही करत मला तुला काहीतरी विचारच आहे म्हणा आपण है ना मगाशी ऑफिसमध्ये जाऊन राहिले तेव्हा तुम्ही काहीतरी म्हणून राहिले ते सांगा बरं मला ऐकूच नाही आलं मी असं म्हटलं होतं तुला का तुझे इयर रिंग खूप छान आहे म्हणून असंच म्हटलं तुम्ही इयर रिंग छान आहे म्हणून फक्त इयर रिंगच छान आहे का काय म्हणाल मला ऐकू नाही आलं एकदा बोला छान दिसत आहे हे ऐकायचं आहे का तुला त्याच्यासाठी म्हणून राहिली का इयर रिंगच फक्त छान दिसत आहे मला हे म्हणायचं होतं का तू खूपच छान दिसत होती खरंच छान दिसत होती मी तू छान आहेस ना मला नेहमीच छान दिसते तू मग मी घरी आल्यावर बोलतो माझं काम राहिलं आहे ठीक आहे मग बोलतो मी घरी आल्यावर टेक केअर बाय मिस यू आपण माझं श्यामजी सोबत बोलू नाही झालं तरी आई याच्याच आहे आणि पाहुणे पण आले नाही कोणीच आलं नाही म्हणजे म्हणत होती खरंच असेल का मी खूपच सुंदर दिसत असेल का आज म्हटल्यावर तर मी छानच दिसत असेल ना अरे किती भारी झाला पोरगा दिवसांदिवस खूपच त्रास गेला मला अंदम येत होता मला काही बाई उतरतो बाप्पा उतरतो यायला खाली बस भारी झाला बाप्पा आजचा कष्ट तरी बरं वाटून राहिलं पाहुणे आलेच नाही का ग कोमल इतक्या वेळचे नाही मी तेच तर बघून राहिली मी वाट पाहून राहिली होती तुमची वाट बघून राहिली होती आणि त्यांची कोणीच नाही आलं ते दूर आहे जरा रेल्वे स्टँड म्हणून वेळ लागून राहिला असं काकू म्हणते बाबू श्री काकू करून राहिला की जॉगी अरे पोट्टे किती लक्षात राहते म्हटलं घरी देतो म्हटलं तर फायत बरोबर घरी आल्याबरोबर चाकी करून राहिलं ते लोक हुशारच आहे कम्प्युटर दे मग लेकरांचा आई मी थोडस माझ्या खोलीतला आवरायचं आहे तर आवरून घेते हाय कोमलताई मी आली तू आली का मी तुझी वाटच बघून राहिली होती ना आता म्हटलं शेवटी मी थकली वाट बघू आणि मी आता अंदर रूम मध्ये चालली होती कुठे आहे बाबा कुठे आहे नीताताई कुठे आहे येत आहे ते चपला वगैरे काढत आहे तर इवाई आले असं मी तरी बसत बाई आता रूमवर मध्ये जाऊन बसतो इवाई समोर चांगलं वाटते का बस ना इन बाईले म्हणतो माझ्यापाशी बसा म्हणून इवाई आले बसू द्यावी तो माझी
बापरे काय गीता तू आल्याबरोबर माशी माशी कसं समजते बा भलं समजते पण आपलं आपलं भलं समजते आजकाल. हा, मावशी आहेच तशी चांगली तिची गीता मावशी. काय त्या लेकराला हरिक नाही राहील तिचं. मी इथे बसत नाही आता, पाहुणे येऊन राहिले. मी तिकडल्या खोलीमध्ये जाऊन बसते. तुम्ही कशाला बस ना इथेच. काय होते इवाय समोर चांगलं नाही वाटत बाई, मी नाही बसत. थोडस बाबांसोबत तुम्ही बोला. बाबा आल्यावर मग बाबाच बोलते. कसं वाटेल त्यांना, असं होईल त्यांना, असं वाटेल का मी आलो बा म्हणूनच उठून गेल्या बा. थोड्या बोला ना मग या आतमध्ये. हो तसंच करतो मग. मी उभी होतो, जागा देतो पाहुण्याला बसाले. बस ना. मी पाणी वगैरे आणते. नाही, मी थोडी फ्रेश होऊन येते, मग त्याच्यानंतर पाणी गिनी घेते. तुम्ही बाबासाठी घेऊन या पाणी लागेल तर. हो बसा बसा बसा. हो बसतो बसतो. इवाई बुवा कुठे गेले, काही दिसूनच नाही राहिले. मी इथं ओट्यावर बसले सन, मी आणतो बोलावून ते इले. बसा तुम्ही. नाही कुठं दूर गेले असेल तर कशाला जाता तुम्ही बोलावले. बसा बसा तुम्ही बसा. बापरे श्री बसला वाटते. आधीच पाशी जायते श्री. आले आले. मला म्हणाले आप्पाचे भूर आले का म्हणते तुम्ही. सोय काय मला समजलंच नाही. त्याच्या संपर्कात त्याचं बोलणं तुम्हाला समजते, आम्हाला नाही समजत नाही एवढं. काय म्हणते, कशी आहे तुमची तब्येत गिब्येत. बाई या बसा बसा. हो बसतो मी. थोडंसं फ्रेश होऊन येते, मग त्याच्यानंतर बसते. साडी वगैरे पाहते मी काय तर मग बसते. कोमल पाणी आण ना. मी आणतो पाणी. कोमल दुसऱ्या कामात अटकली असेल तर. आपण गीताला आणलं खरं इथं. आता इथं चुप राहिली पाहिजे, ऐकलं पाहिजे ना आपलं. हो टेन्शन बरोबर. कशी करत तिला तिच्या सासू सासरा येतील, समजत नाही एवढी बाहेर नाही येते. आता इथं कुणाला ऐकू गेलं तर. जी आजी भूर आले. ये बाळा ये. जी खाऊ खाऊ खाऊ. बापरे बाबूले खाऊ पाहिजे वाटते. चाकी पाहिजे का चाकी. जागी दे दे. चॉकलेट घ्यायला लावले, ते घेतली होती का गीतानं आपल्या. हो तिने घेतली होती ना. तिने आणली याच्यासाठी चॉकलेट. अधिक काही आणलं होतं यासाठी खायसाठी. गीता आपल्या बाबूसाठी चॉकलेट आणले होते. अन्न याच्यासाठी या चॉकलेट मागून राहिला. दे येले बाई. त्याला चॉकलेट देऊ नको. त्याला नुसतं तो चॉकलेटच मागतो. आम्ही त्याला चॉकलेट देत नाही आता एवढ्यात. एवढं त्याला जंत झाले खूपच. रात्रीचा तो झोपतच नाही जंतामुळं. तर त्याला आता जंतामुळं आम्ही चॉकलेट देणं बंद केलंय. माझ्याच तर घरी किती मोठे चॉकलेट पडले. काही देऊ नको त्याला चॉकलेट वगैरे. रोजच आहे चाकी. त्याच्या आजीने त्याला सवय पाडून ठेवली चॉकलेटची. तेव्हापासून तो चाकीच करते. आता शेवटी त्यांनी बंदखोर केले. जनताच्यामुळं खूप त्रास होऊन राहिला त्याला जनताचा. का काही रात्र झोपून नाही देत मग तो. तर काही नाही, मी दिवसभर घरी राहते, मी दुपारची झोपते. पण याच्या बाबाची झोप नाही जात ना रात्रभर. हा असा रडतो तो. त्याला चॉकलेट द्यायला काही नाही, रात्रभर जागा लागते मग त्याच्या बाबाला सुद्धा. ते जातात झोप नाही गेली म्हणजे चिडचिड नाही वाढत का मग त्यांची. काय दिवसभर याला काय समजते. दिलं तर पाहिजे किती काही. त्याला देजो लागन तर, पण याच्या देखता देऊ नको. तिला तिकडे देजो खायला. आता पाय कोण रडून राहिला तर. म्हटलं नाही का निहाले देजो, याला देऊ नको. त्याला सगळं बोललेलं समजते, तसंच करते आई तो.